चला भावेश दादा मात्र या आपण व्यासपीठावरती नायरा 11 संघाचे पॅकर आहेत ते. चला खेळ स्टार्ट. पंच आपण सामना सुरू करा. दोन्ही सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला सत्र आपण पाहतोय जे 4 षटकांची लढत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की शंभू 11 संघाने मॅच जिंकला. 3 मॅच 4 मधून त्याने जिंकलेत. म्हणजे सुपर 4 मध्ये जबरदस्त तो संघ क्वालिफाय झालाय आणि ऋणव 11 संघ 4 मधून एकच मॅच जिंकलाय. आता जी लढत होणार आहे ते दोन्हीच्या दोन्ही संघ आपण पाहिले की 2-2 नायरा 11 संघ 2 मॅच जिंकलाय. परंतु रियांश 11 संघ मॅच एकच जिंकलाय. पुन्हा तशीच लढत आहे मागच्या मॅच सारखी. एक संघ जर नायरा 11 संघ जिंकला तर 3 मॅच जिंकून तो सुपर 4 मध्ये दाखल होईल. परंतु जर सामना रियांश 11 संघ जिंकला तर त्यांचं अस्तित्व देखील टिकेल या लीग मध्ये. चला स्टार्ट. सामना स्टार्ट. पंच बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतो. पहिलं षटक घेऊन सोमनाथ गायकवाड येतोय. पहिलं षटक घेऊन सलामीवीर ओमकार पाटील आणि त्याच्या सोबतीनं अविश पाटील. चला सोमनाथ चालू करा सामना. तर स्पर्धेचा नियम त्या प्रकारे असतो की आपण जास्त वेळ देऊ शकत नाही. ऍडजस्टमेंट प्रत्येकाला असते परंतु जास्तच वेळ देऊ शकत नाही. सामना स्टार्ट. सोमनाथ गायकवाड गोलंदाज तयार. पहिला चेंडू चांगला फटका ओमकार पाटीचा कव्हरच्या डोक्यावरनं चाललाय इथे सीमारेषेच्या दिशेनं. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत रन 3.5. आउटफील्ड थोडासा खराब त्या ठिकाणी मिळाल्या. 3 धावा. 3 धाब्याने टीमची टोटल धावा फटकावरती लागते 3. कट केलाय चेंडू. चांगला फटका चालला इथे बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पुन्हा त्या ठिकाणी बॉल अडलाय. 2 धावा मिळाल्या. 2 धाब्याने टीमची टोटल स्कोर बोर्ड होती. धावा लागतात 5. यावेळी चांगला फटका स्क्वेअर लेग क्रिजर मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. यानंतर अमृत 11 विरुद्ध वेताळेश्वर 11. दोन्ही संघ रेडी राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे. अमृत 11 संघाने एकच मॅच जिंकलाय तर वेताळेश्वर संघाने 2 मॅच जिंकल्यात. लढती चांगल्या होणार. 3 मॅच जिंकून शंभू 11 संघ पुढे गेलाय. चांगला बॉल इथे. रन्स तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. 1 धाव झाली. डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पुन्हा प्रयत्न होत आहेत चांगल्या. यावेळेस मात्र इथे रनआउटची विकेट. फार मोठी विकेट. मैदानाच्या बाहेर काहीच गरज नव्हती. धावच्या स्वरूपात फलंदाज बाद.
धावसंख्या नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आदी मात्रे. चला सामना स्टार्ट करा आपण, वेळ घेऊ नका प्लीज. आधी मात्र नवीन बॅट्समन आलाय. ओव्हर संपल्यानंतरच तो मैदानाच्या आतमध्ये येईल. 2 बॉल आपण टाकून घ्या. हा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. चला कमिटी सोबत बोलणं ऑलरेडी पहिलाच झालेलं आहे, आता नाही की पहिलाच झालेलं आहे. कालपासून आधी खेळलेला आहे बघा, तर लक्ष द्या, जास्त गोंधळ करू नका. सहकार्य प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. NPL नारायण प्रीमियर लीग ही एका कोणाची नाही तर संपूर्ण गावाची आहे, त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करा. आणि कमिटी सोबत तसं बोलणं झालेलं आहे आदी मात्रेबद्दल. नवीन बॅट्समन आदी मात्रे. बॉल ऑप्शनच्या बाहेर, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. रन संख्या स्कोर बोर्ड होती 12. सोमनाथ गायकवाड पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅकवरती. आदी मात्रे स्ट्राईक एंडला. ब्लॉक हॉलचा मारा, चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू. ओव्हरमध्ये रन्स जर आपण पाहिल्या, पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन्स आल्यात त्या 12. 5 चेंडूमध्ये 12 धाबा खर्च केल्यात गोलंदाज सोमनाथ गायकवाडनं. शेवटचा अंतिम बॉल असेल पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल देखील डॉट येतो आणि ओव्हर समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 12. रियांश 11 संघ. गोलंदाज तयार. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॉल बॅटचा संपर्क नाहीये. जेव्हा तुम्ही वेगळ्या प्रकारचे फटके खेळता, रिव्हर्स स्विच किंवा स्कूप खेळता, तेव्हा तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स पाहिजे.
धावसंख्या आतापर्यंत 12. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या 12 आणि सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिला डॉट चेंडू येतोय. पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही बॅट्समन एकाच एंडमध्ये होते परंतु थ्रो व्यवस्थित होत नाहीये. रन्स त्या ठिकाणी मिळते 1. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 13 धावा. गोलंदाज अंश पाटील. आदी मात्रे पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अंश पाटील. उलटा चेंडू प्रहार केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंड 4 रन आदी मात्रेच्या बॅटमधून. यावेळेस छोटे पण पहिला वापर केला बॉलचा. थोडा पाठीमागे ठेवला. थोडा बाउन्स दिला बॉलला. आधी मात्र सारखा विस्फोटक काढू परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क त्याला होत नाहीये. लगातार बीट झाले. बॉल डॉट होत आहेत. लगातार 2 चेंडू. पुन्हा एकदा चांगला बॉल. आत्ता चेंडू थोडा खाली ठेवला. अगोदर 2 बॉल त्यानं बीट केले. तिसरा बॉल खाली ठेवलाय. डीप राहिला आणि डॉटची समाप्ती. ओव्हरची समाप्ती झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड होती. धाबा लागल्या 17. 1 गडी बाद. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 17 धाबा स्कोर बोर्ड होती लागलेत. चला स्पीडअप करा थोडासा. नायरा इलेव्हन संघ कॅप्टन आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. यावेळेस बॉल हवेत आणि पहिला इथे दुसरा विकेट. सलामीबीर बॅट्समॅन तुम्ही पाहतायत मैदानाच्या बाहेर झालाय. अभिष पाटील बॅक टू द डगआउट आणि धक्का लागलाय दुसरा 17 जयस्वाल आज भारतीय टीम साठी काय जबरदस्त खेळ करतोय. 143 वरती नॉट आउट आहे. नक्कीच चांगली इनिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली. कौतुक केलं पाहिजे त्याच्या इनिंगचं. कारण पहिल्या इनिंग आपण पहिल्या फर्स्ट इनिंग मध्ये ज्या प्रकारे दोन्ही संघांची
घसरगुंडी झाली आणि त्यानंतर आता सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय चांगला खेळ होतोय भारतीय टीम कडून. यावेळीचा बॉल पहिलाच इथे मोठा फटका आल्या आल्या ठोकलाय. कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. Oh, superb catch. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आज 2 झेल असे पाहिलेत. सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय विशाल. विशालनं काय जबरदस्त झेल टिपलाय. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागलाय. टीमची टोटल 21 धावा लागल्यात. खराब स्वरूपात, खराब स्वरूपात. नवीन बॅट्समन आले मैदानाच्या आतमध्ये. प्रभाकर पाटील. 3 खेळाडू बाद झालेत. धावसंख्या आपण पाहिली तर 21 होती आहे. 5व्या क्रमांकाचा प्रभाकर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहतायत. गोलंदाज चांगली गोलंदाजी. वाईटचा इशारा पंचांकडून. प्रेमनाथ हजारी नक्की 3रं षटक फेकतोय. धावसंख्या 22. प्रभाकर पाटील ऑन स्ट्राइक. समोर स्क्रीनच्या जवळ खेळलाय परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. सरळ 4 रन्स. प्रभाकर पाटीलच्या बॅटमधून चौकार आले. चौकाराबरोबर टीमची टोटल 26 या धावसंख्येवरती 26 स्कोर झालाय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज बाद. 4था धक्का. प्रभाकर पाटील बॅक टू द डगआउट. आकाश पाटील नवीन बॅट्समन. थोडासा स्पीडअप करा. दुसरा सामना त्यानंतर सामना जो होणार आहे अमृत 11 विरुद्ध वेताळेश्वर 11 ही लढत होणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचे. वेताळेश्वर संघाचे कॅप्टन आणि अमृत 11 संघ. अमृत 11 संघाने 1 मॅच जिंकला. वेताळेश्वर संघाने 2 मॅच जिंकल्यात. यशस्वी इनिंग. खरं तर मित्रांनो 150 अर्थात 150 धावा त्यानं पूर्ण केलेत इनिंग खेळत असताना. नॉट आउट. पहिला बॉल स्विचिटचा प्रयत्न केला. पंचांचा नो बॉलचा इशारा. येस टीम टोटल धावा फडकावती 26 धावा. 26
3 षटकं समाप्त झाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर 26. तर धावायले 1 धावसंख्या 1ने जाईल पुढे. टीमची टोटल धाव फळकावती 27. सर या दोन्ही संघ वेताळेश्वर संघ कॅप्टन आणि अमृत 11 संघ कॅप्टन. कट केलाय चेंडू, चांगला फटका चालला बॅक साईडला. यावेळी थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. चौकाराच्या बरोबरीने टीमची टोटल 31 व 30 शेवटचं अंतिम षटक प्रगतीवरती आहे. गोलंदाज उमेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आणि शेवटच्या अंतिम षटकावरती आता प्रहार करावे लागतील. तीन चेंडू अद्याप बाकी आहेत. धाव फळकावरती 31 धावा लागल्यात. यावेळी फलंदाज बाद अजून एक धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना रियांश 11 संघाला. रियांश 11 संघ आपण पाहिलं की 2 मॅच गमावल्यात, त्यामुळे ही मॅच त्यांच्यासाठी देखील फार इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्या बाजूला नायरा 11 संघ 2 मॅच जिंकलाय, म्हणजे ही मॅच जिंकली तर ते संघ सुपर 4 मध्ये दाखल होतील. ऑलरेडी एक संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. शंभू 11 संघ 3 मॅच जिंकून तो ऑलरेडी सुपर 4 मध्ये दाखल झालाय. या मॅच मध्ये जर संघ नायरा 11 संघ जिंकला तर तो देखील सुपर 4 मध्ये दाखल होईल. प्रणाल सेंद्रे न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची टोटल 31 रन 31 धावा लागल्यात. स्कोरबोर्ड होती. चांगला बॉल समोर खेळतात ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने धावपळकावरती 32 धावा. 32. आता शेवटच्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल. आठ चेंडू मध्ये 5 धावा फक्त आधीने केलेत आणि फलंदाज बाद 9 चेंडू मध्ये फक्त 5 धावा. आधी मात्रे इनिंग समाप्त झाली पहिली आणि 32 धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम रियांश 11 टीमने केल्यात. तर 33 धावेचं टार्गेट नायरा 11 टीम समोर असेल. चला कॅप्टन या दोन्ही अमृत 11 संघ आणि टीम वेताळेश्वर संघ कॅप्टन. चला वेताळेश्वर क्रिकेट संघ वेताळेश्वर 11 संघ आपण या टॉस साठी. चला वेताळेश्वर कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. अमृत 11 संघ कॅप्टन उपस्थिती दाखवली त्यांनी.
चला टॉस केला जाईल या ठिकाणी. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. चला पप्पूदा आपण या आपल्या शुभाचे टॉस केला जातोय. चला तर सेकंड सत्रामध्ये 32 धावा झाल्यात. 33 धावेचं टार्गेट असेल. बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चला सलामी जोडी देखील आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. 33 धावा कशा प्रकारे असतील ऐकूया आपण सैन्यात राजांचा आवाज. धन्यवाद योगेश जी, थँक्यू सो मच. चला 32 धावेचं आव्हान आहे. सूरज पाटील स्ट्राइक एंड वरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 4 षटकांची मॅच. पंचाचा ग्रीन सिग्नल. यस मॅच स्टार्ट. फर्स्ट बॉल समीर हजारे. नायरा वर्सेस रियान्स 11. अगदी सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची काढा आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता मिळाली आहे ती मात्र समीर हजारेला. कालचा दिवस त्याने गाजवला मॅडनवर. 4 फलंदाजांचा घाशा त्याने गुंडला. जबरदस्त गोलंदाजी आहे. सूरज गोल्डन डकचा शिकार झालाय. भावेश हजारे. समीर गोलंदाजीसाठी सज्ज असेल. भावेश मात्रे स्ट्राइक एंड वरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना आपल्या टीम साठी जबरदस्त प्रयत्न. दुसरा बॉल भावेश साठी. फटका तर चांगला आहे. चाललाय चेंडू धन 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 करत असताना डिफ्टरमॅन रिजन मधून गोलीच्या वेगानं आउट ऑफ द पार्क. 4 रन. गोलंदाज सज्ज. हो जागा बनवली आहे. जबरदस्त फटका स्क्वेअर लेग रिजन मधून. पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक. आउट ऑफ द पार्क. 4 रन. लगातार 2 चेंडूवरती खणखणीत आणि सनसनीत ब्रँडेड 4 रन. एकूण धावसंख्यामध्ये भर धावसंख्या 10 फलकावरती 8. गोलंदाज पुन्हा एकदा समीर. ओहो इनसाइड आउट केलाय. जबरदस्त फटका. डिप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रेषेच्या बाहेर. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया भावेश मात्रे. लगातार 3 चेंडूवरती भावेश हजारे. लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक साकारली आहे.
साई सेवक एकनाथ रामदास शेंद्रे यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. त्यांचा मनापासून आभार. NPL नाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्व दानशूर दात्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून NPLच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करू. एकूण धावसंख्या 12. येस, एक विकेट जरूर गारद झाल्या. शून्यावरती खूप स्वस्तामध्ये गेला सूरज. समीरचा शेवटचा चेंडू. हो पुन्हा एकदा जबरदस्त स्क्वेअर कट मारा गेला. भावेश ऑन फायर, परंतु इथे आउटफील्ड थोडीशी खराब आहे. मिळतील या चेंडूवरती 2 रन आणि षटकाची होती सांगता. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14 वरती 1 विकेट गारद. टीम नायरा. मध्ये धावसंख्या आल्या त्या मात्र 14. 19 धावांची क्षेत्ररक्षण सजवले. डीप मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर देखील तैनात केलेत. शॉर्ट फाईन लेग मध्ये, लॉंग ऑन मध्ये, शॉर्ट मिड ऑफ तैनात केल्या. शॉर्ट टर्मॅन आहे गलीमध्ये. प्रेमनाथसाठी ही ओमकारची रचना आपण पाहिली, आकृतीबद्ध ही रचना आपण पाहिली. ओमकार समोर फलंदाज. प्रेमसाठी पहिलाच बॉल. वेग आहे परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच दर्शित आहे. इट इज वाईट बॉल. वाईटची खून, दोन्ही हात जमिनीला समांतर दर्शवत पंचांनी हा वाईटची खून इथे दर्शवली आहे. एक धाव तुम्हाला एक धाव वाचवायचे मॅच मध्ये, कारण धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट तुमची थोडी कमी आहे. त्या कारणास्तव तुम्ही चांगली गोलंदाजी, विकेट टेकन गोलंदाजी, हलक्या हाताने सॉफ्ट हँडने फक्त दिशा दिली आहे चेंडूला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न थोडेसे मिसफिल्ड होते. ही एक चूक तुम्हाला NPL मधून बाहेर काढावी लागेल. चांगली आहे धावसंख्या पाहिली गेली. एकूण 18, बनवायच्या 33. ओमकार पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 3 रन्स आल्यात. आता भावेश हजारे लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार त्यांनी खेचलेत. तोच फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंड वरती. हो पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन केल्यात. क्षेत्ररक्षणाचं झालं परंतु इथे भूदान झालंय. झेल आणि आयुष्यमान भव आशीर्वाद या फलंदाजाला मिळाल्या. 2 धावा. 2 धावाच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 10 बॉलवरती पाहिली गेली. एकूण 20 धावा. चला व्हॉलेंटियर्स मैदानाच्या चौफेर चला आपण. ओमकारचा पुढील चेंडू. समोर फलंदाज आपण पाहतोय तो मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या रडारमध्ये नव्हता चेंडू. वेग होता चेंडूवरती. बऱ्याच वेळानंतर हा चेंडू आपण पाहिला गेला तर हा डॉट चेंडूची सांगता होती. ओंकार पाटीलचा ही गोलंदाजी पाहिली गेली तर पारदर्शक तीक्ष्ण गोलंदाजी, तिखट आणि चांगला मारा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अशीच गोलंदाजी तुम्हाला करायची मॅचमध्ये जर तुम्हाला तुमचा अधिराज्य टिकवायचं. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. लगातार 2 चेंडूची सफर येथे डॉट चेंडूने केली या गोलंदाज ओमकारनं. धावसंख्या पाहिली तर 20 धावा. 13 धावांची अद्याप गरज आहे. ओमकारची चांगली गोलंदाजी आहे. समोर फलंदाज भावेश हजारेला पाहतोय. चांगली गोलंदाजी ओमकारची आहे. भावेश शांत बसणारा खेळाडू. हो पुन्हा एकदा जागा बनवून नटराज स्टाईलनं केलाच होता डिफाईन लेग मध्ये परंतु वेग इतका प्रचंड होता की सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. भरपूर चांगली गोलंदाजी.
ओमकार पाटीलच्या माध्यमातून समोर फलंदाज भावेश लगातार 3 चेंडू डॉट फेकले त्या गोलंदाजानं. फटका तर चांगला, गॅप देखील भरपूर मोठा आहे. इथे धावसंख्येचा नाही तोटा, मिळतील 4 रन. चोवीस 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रभाकरचा असं आपण पाहायला चांगली कंजूशी गोलंदाजी करावी लागेल. 12 मध्ये 9. प्रेमनाथ साठी हा चेंडू होता. चालला चेंडू सरा बॅकवर्ड पॉइंट मधून, तिथे मिळतील 2 रन. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपते. एकूण धावसंख्या 26. 7 धावांची गरज. 7 धावांची गरज आहे फक्त. समोर फलंदाज पुन्हा एकदा चांगला फटका ठरवला गॅप मध्ये. चेंडू थांबणार नाही या गोलीच्या वेगाने डीप एक्स्ट्रा कव्हरला. बाउंड्री याच्या बाहेर 4 रन. धावसंख्या आपण पाहिली, एकूण धावसंख्या 30. 3 धावांची गरज आहे फक्त. हा चेंडू डॉट होतो डॉट. 30 धावा झाल्या. 3 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे, जोराचा प्रहार, विजयाची डरकानी फोडली. या षटकरानं मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय. तो मात्र संघ आहे नायरा 11 नारायण.